आपण 16 तारखेला आम्ही आयोजन केलेलं आहे। तर सकाळी जनतेला आव्हान आहे की सकाळी 10 वाजता आमच्यासोबत यावं आणि तिथे पार्टिसिपेट करूया आंदोलनामध्ये। किती संख्येमध्ये लोक उपस्थित राहणार या आंदोलनात? आता जे कार्यकर्त्यांच्या नोंदणी झाल्या आहेत, आता जे आम्ही नोंदणी केल्या आहेत त्या 100च्या वरती गेल्या आहेत आणि बाकी जे बाहेरून येतात त्याच्या आमचा जास्त संपर्क नाही आहे, पण त्यांना पण आम्ही जाहीर आवाहन करतो त्यांना। तुम्ही याच्यामध्ये जे कॉक्रोच सांगितलेले जे त्यांच्या विरोधात हां ते मुद्दा मांडा। हां, कारण जे न्यायाधीश जस्टिस सूर्यकांतांनी जो बेरोजगार तरुण आणि RTI कार्यकर्त्यांना जे झुरल्यासारखं जे संबोधन केलं आहे की हे ॲक्टिव्ह कीड आहे, मला सांगा RTI कार्यकर्ता जो भ्रष्टाचार काढतो आणि जो तरुण जो देशातला आहे तो सत्तेला किंवा सरकारला प्रश्न विचारतो, मग तो झुरल कसा काय? तो देशासाठी काम करतो ना, त्याला देशाला प्रश्न विचारतो। RTI कार्यकर्ते असून दे किंवा देशातले तरुण असून दे, हे सरकारला प्रश्न विचारतात आणि सरकारला नको हवं आहे, सरकारलाही नको आहे। मग यासाठी सर्वत्र तरुण आता मला वाटतं कॉक्रोच पार्टी एक स्थापन झाली, त्यांना जास्त प्रतिसाद भेटला, 2 कोटीपेक्षा त्यांना सोशल मीडियावरून त्यांना पाठिंबा भेटला आहे आणि यासाठी ते सुद्धा प्रयत्न करत आणि आमची संस्थासुद्धा यासाठी प्रयत्न करत आहे आणि त्याचा आम्ही या जस्टिसचा म्हणजे न्यायाधीश जर असं वक्तव्य करत असेल तर आम्ही अपेक्षा ठेवायची कोणाकडून, तर आम्ही आता जाहीर निषेध करतोय। देशामध्ये बेरोजगारी आणि ते रोजगार नाही त्याच्या मुद्द्यावर कोणी बोलत नाही अशा प्रकारची वक्तव्य बेरोजगारी तर इंडस्ट्रियल वाढवल्या पाहिजेत, म्हणजे सरकारने त्यासाठी काम केलं पाहिजे, ते सरकारकडून होताना दिसत नाही। तर बेरोजगारी खूपच वाढली आहे। मेन म्हणजे आता तो नीटचा प्रश्न म्हणजे पेपर फुटला जातो आहे, म्हणजे 200पेक्षा जास्त वेळा इथं पेपर फुटला आहे गेल्या 12 वर्षामध्ये आणि अतिशय भयानक आहे। म्हणजे वर्षभर 3-3, 4-4 वर्ष जेव्हा अभ्यास करून जर त्यांचा निकाल लागत असेल, त्यांचे पेपर फुटे होत असेल, त्यांची मेहनती वाया जाते त्यामध्ये, तर ते शिक्षण व्यवस्था खूप खोकळी झाली आहे। तर यासाठी पण काम केलं पाहिजे सरकारने आणि जे राजीनामा जे आहेत आता शिक्षण मंत्री यांनी राजीनामा दिलाच पाहिजे। आज एवढे निखरगट्ट म्हणले हे लोक काही म्हणजे भ्रष्टाचार झाला किंवा काही त्यांचे आरोप झाले तर अजिबात राजीनामा देत नाही, तसेच राहतात असं आहे। तर आम्ही त्याचा राजीनामा मागतो। एक मेन म्हणजे की आम्हाला जो नवीन कायदा आहे तो अंमलात आणायचा आहे, कारण तो जो नवीन कायदा जो आम्ही प्रयत्न करतो आणायचा, तसा आज 2006 अण्णा हजारेंनी जो कायदा आणला होता त्याच्यामुळे आज आपण माहिती अधिकार टाकून निदान काहीतरी असू द्या, म्हणजे काहीतरी माहिती जर मागू शकतो, म्हणजे हालचाल करू शकतो काहीतरी। परंतु आज तुम्ही तक्रारीवर तुम्ही हालचाल नाही करू शकत, काहीच नाही करू शकत। तुम्ही हालचाल जरी केली ना, त्याच्यावर RTI जरी टाकले तरी तुम्हाला उत्तर शून्य, त्याच्यावर काही कोणी कारवाई। म्हणून हा कायदा जर अंमलात आणला, या कायद्यासमोर सर्व समान राहतील, चाहे न्यायाधीश असो, चाहे कोणी मंत्री असो, चाहे कोणीही असो। म्हणजे जो खोटा बोलणारा व्यक्ती असेल त्याला तिथं कटघऱ्यात यावं लागेल, त्याला कुठलेही प्रोटेक्शन मिळणार नाही, त्याला सरकारी वकील मिळणार नाही, असं कायद्याच्या कलमामध्ये आम्ही स्पष्टपणे मांडलेलं आहे। तो जो कायदा आहे तो अंमलात आलाच पाहिजे, मला तरी असं वाटतं। महत्त्वाचं म्हणजे 2014ला जी ही सरकार ज्या बेसवर आली, RTIच्या बेसवर आली, तेच हे मान्य करत नाही, लागू करत नाही। त्यामुळे गोचिकाकर्पणा करतात, RTIचं तोंड दाबणं करतात। मग आमचा मुद्दा तो आहे, ज्या गोष्टीवर तुम्ही सरकार स्थापना झाली तुमची, जे तुम्ही भोगताय, ज्या सरकार येण्यासाठी तुम्ही केले, पण तेच लागू करत नसेल तर मग काय? त्यामुळे आम्ही रस्त्यावर उतरतो। महागाई हा मुद्दा राहिला, दुसरा पोरांच्या शिक्षणाचा विषय झाला। आज कुठे आहे जॉब? कुठे आहेत? IT सेक्टरला आणि बाकी सेक्टरला सर्वीकडं जे पोरंच्या वडिलांनी 10-10, 15-15 लाख घालून पोरांना शिक्षण शिकवलंय, आज तो पोरगा 18 आणि 20 हजारची नोकरी शोधतोय हो, कारण त्या लेवलची नोकरी पण ठेवली नाही आहे। सर्व कामधंदे गुजरातला फिरवतात, दुसऱ्या राज्यात फिरवतात, महाराष्ट्रातलं सर्व जे बिझनेस आहे MSCB MIDC इथे आहे दुसरीकडे पलायन होतात। याच्यामुळे आमचा उठाव हा आहे।